मिरज रेल्वे जंक्शन परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। रेल्वेच्या रेस्ट हाऊस इथे एका टीसीनं महिला सफाई कामगाराचा विनयभंग केला आहे। या प्रकरणी टीके नाईक यांच्या विरोधात मिरज रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी टीके नाईक याला अटक करण्यात आली आहे। फिर्यादी सफाई कामगार महिला ही 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता ते 9:30च्या सुमारास टीसी रेस्ट हाऊस इथं सफाई कामाकरता गेली होती। तिथं ड्युटी करून आलेले 4 ते 5 टीसी झोपलेले होते व त्याचवेळी तिथं असणारे टीसी टीके नाईक हे फिर्यादीच्या जवळ आले व त्यांच्या पाठीवरून 2 वेळा हात फिरवला व त्यांना दोन्ही हातांना धरून जवळ ओढू लागले। त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्यानं फिर्यादी या जोरात ओरडून तुला काय कळतंय का नाही असं म्हणून त्यांच्या पाठीवर 2 रपाटे मारले। त्यावेळीही तेथून जाताना नमूद आरोपी यानं तुझे मी अभी छोड़ता नहीं बराबर करता हूँ असं म्हणून निघून गेला। त्यानंतर फिर्यादी व त्यांची आई पोलीस ठाणे इथं तक्रार देण्याकरता आले असता टीसी टीके नाईक यांना तिथं बोलावून घेतले। त्याचवेळी याच्यासोबत टीसी रविकुमार हे आले होते। त्यांनी आमचे साहेब इथं येणार आहेत, आपण चर्चा करू असं फिर्यादी सांगितले। म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिली नाही, परंतु 2 दिवस झाले टीसी यांचे अधिकारी यांनी कोणतीही चौकशी केली नाही। त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे।